शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यात तब्बल 26 तोळे सोन्याची चोरी झाली होती. पोलिसांनी केवळ 9 दिवसात मध्य प्रदेशातील जंगलातून 26 तोळे सोनं आणि इतर वस्तू हस्तगत केल्यात. 2 डिसेंबर रोजी हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे विवाह सोहळ्यानिमित्त पूजन आणि संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रतिभा बोरसे यांच्या मुलीचा हा विवाह सोहळा होता आणि हा सोहळा 9:15 होता. दरम्यान या संगीत कार्यक्रमामध्ये त्यांच्या पर्समधून त्यांचे स्वतःचे आणि नवरीचे 26 तोळे सोन्याचे दागिने होते. यात सोन्याचा हार, बांगड्या, 3 साकळ्या आणि रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट असा जवळपास 15,98,000 रुपयांचा समावेश होता. विवाह सोहळ्यात चोरी झाल्यानं खळबळ माजली. हा कार्यक्रम चालू असताना एक लहान मुलगा आणि मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी या किमती वस्तू चोरल्याचा संशय व्यक्त करत प्रतिभा बोरसे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी गुन्हा नोंद केला. चोरी संबंधीची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपास करण्याचे आदेश दिले. शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात तपास सुरू केला. तपास करत असताना पथकाला 4 संशयित चोरी करणारे व्यक्ती हुलखेडी, गुलखेडी, राजगड या ठिकाणी लपले असल्याची माहिती मिळाली. पथकानं 9 दिवस राजगड जिल्ह्यात तपास केला आणि जंगलात असलेल्या झोपडीत चोरीचा मुद्देमाल मिळवला. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर 26 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि इतर चोरीचं सामान आढळलं. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनावरून मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासह विशेष पथकानं ही कामगिरी केली.